नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? त्रिकूट परत एकदा जमलेलं आहे. मान्य आहे थोडासा थोडासा उशीर झाला, पण काय करणार सगळेच जण पळतायत, कोण इकडं, कोण तिकडे. परंतु आज काय म्हणतात तसा योग जमून आलेला आहे आणि खूप दिवसानंतर भोगले, लेले, साठे हे जमून जरा आता गप्पा मारणार आहेत. काय साठे, काय एवढे काय धुणी-भांडी करत होता इतके दिवस तुम्ही? काही नाही, स्वप्न रंगवत होतो धर्मशालाला जायची टेस्ट मॅच साठी. आणि ते स्वप्न कम्प्लिटली म्हणजे मोडलेलं आहे. कारण काय तर, आणि कारण पण काही कळत नाहीये की बाबा ते आता भोगलेच सांगू शकतील की कशामुळे धर्मशालाची टेस्ट कॅन्सल झाली. पण अत्यंत वाईट वाटतंय लेले, की इतका मस्त ऑपॉर्च्युनिटी होती. बॉल तिकडे आता थोडासा बॉल वळताना दिसला नसता, कमी दिसला असता, पण थोडी मजा आली असती. पण काय खरं नाही. त्यामुळे आज आज जरा मूड थोडासा ऑफ आहे. खूप जण म्हणजे आपल्या कॉमन अरे, मित्रांपैकीच बालकी येणार होता. सुधांशू पुरोहित नावाचे आपले जे विद्वान मित्र आहेत, समीर जोशी नावाचे विद्वान मित्र आहेत, हे सगळेजण येणार होते. आणि हर्षा गंमत सांगतो, मी सांगितलं नव्हतं त्यांना. कारण सुधांशूनी मला त्याच्या राहण्याची जागा पाठवली होती, की होरायझन विला म्हणून एका जागी आम्ही राहणार आहोत आणि अशी गेम टाकणार होतो. कारण होरायझन विलाच्या शेजारी लेल्यांचं गेस्ट हाऊस होतं. लेल्यांचं म्हणजे लेले राहतात ते, नाहीतर तेवढ्याच भोगले ते बनतील कळलं लेल्यांचं मला. गेस्ट ते तिकडे पण कळलं मला. प्रॉपर्टी आहे का? असं काही हे नाही. बघा, दलाई लामा आणि सुनंदन लेले. अरे पण एक फरक आहे. दलाई लामाला विला फक्त धर्मशाळामध्ये आहे. हा. लेल्यांचे विलाज ऍडिलेड मध्ये, मेलबर्न मध्ये, बर्मिंगहम मध्ये, पोर्ट ऑफ स्पेन मध्ये, जिथे क्रिकेट खेळलं जातं तिथे. इतकं ॲस्टन की विला पण त्यांचा असावा असं माझं मत. इतकं की आता रिसेंटली एक फोटो आला होता सोशल मीडियावर, ज्याच्यामध्ये कसला? लेले आणि तो एक दुसरा एक कोणीतरी खेळतो थोडाफार. काय नाव त्याचं? हो, हो. तो 4 नंबरला खेळतो ना रे, कधी कधी तो सावली काय तो सावली कोहली. कोहली 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 काहीतरी, कोळी कोळी नाही कोहली, हा मला कोळी, हा. तर त्याच्याबद्दल की काय बोलत असतील. आणि काही लोकांचं असं मत होतं की विराट कोहली विचारत असेल, अरे तुझ्या विलामध्ये मला 2 दिवस राहता येईल का? हो, करेक्ट आहे. पण correct. गंमत अशी झाली की त्याच्यावर काही रिस्पॉन्सेस आले. आणि रिस्पॉन्सेस हे होते की कधी पिकणार आणि कधी पोचणार. हिंडून फिरून परत लाल चौक. नो, हे मँगो डिप्लोमसी जरा जास्तच होत आहे आता. नाही, पण मी खरं तर विराटला एवढंच विचारत होतो, म्हणजे थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, तसं होत नाही असं नाही. पण मी त्याला म्हणत होतो, की मी या दुसऱ्या टेस्ट मॅच नंतर काही मित्रांची पापं धुवायला मी ऋषिकेशला चाललोय गंगेमध्ये. तर म्हटलं गंगा कुठनं चांगली बघू, तर त्यांनी छान मला त्याच्या टिप्स दिल्या. कारण आत्ता तो आणि अनुष्का जाऊन आले होते ऋषिकेशला. त्यामुळे त्यांनी मस्त टिप दिल्यात मला. क्या बात आहे. काय 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 कुठनं कुठनं टिप्स नॉर्मली ट्रॅव्हल एजंट्स कडे जातात. इंडिया लेजंड कडे कोणी ट्रिप प्लॅनिंग साठी जात नाही, पण अरे नाही, फक्त काय झालं लेले करू शकतात. त्याच्यानंतर ना, सुनंत नरेंद्रभाईकडे गेले होते आणि त्यांना विचारलं की मेहसाणामध्ये जायचंय मला, का नडियाद जायचंय, ते कसं जावं तिकडे. बरोबर. तर ते म्हणाले हरकत नाही, मी आपले अमित भाईंना सांगतो की कुठली एरिया चांगली आहे, मग ते कळेल. आंबे घेऊन, हे बघा, आंबे घेऊन जितक्या देशांना ह्यांनी जिंकलंय ना, खूप सरकार नाही करू शकले ते. आज सुनंत, मुकेश भाई काय म्हणाले रे, ते लंडन मध्ये कुठे राहता येईल म्हणून? एवढंच राहिलंय आता. एवढंच राहिलंय भोगले आणि साठे. पण बघा आता नागपूरमध्ये 2 दिवस अडकलेलो आहे. यस. कारण काय म्हणजे भोगले तुम्ही काय म्हणतात त्याला, जर का ऑब्झर्व्ह केलं असलं तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतातली टेस्ट मॅच 5वा दिवस बघतच नाहीये हो. नाही, ते आपलं नुसतं म्हणजे कसं, एका थाळी समजा तुम्ही मागवली तर त्यात फक्तच 2-3 गोष्टी ठेवता येत नाहीत ना. अशा 4-5 गोष्टी लागतात. म्हणून असं 5 दिवस अलॉट करतात त्याच्यासाठी. 5 दिवस लागत नाहीत. पण मला गंमत ही वाटली की मॅच सुरू व्हायच्या आधी मॅच कशी हारायची, हे मला साफ दिसलं तिथे. आणि मला सरप्राईज झाला की ऑस्ट्रेलियाने केलं हे. काय मी कमाल. इंग्लंडला करताना पाहिलं आधी आहे. हो. म्हणजे इंग्लंडला कसं एक क्रॅक दिसला ना रस्त्यावर, की पिचवर, रस्त्यावर आपल्या क्रॅक्स असतात, पिचवर दिसला ना की ऊ क्रॅक असं सुरू होतं. आणि हा. आधीच्या पिढीत आपण जसं थोडं गवत एवढूच दिसलं ना
की आपण म्हणायचं अरे गवत 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 गवत, आता सीम होणार, असा फिरणार, तसा असा बॉल होणार. पण ऑस्ट्रेलिया मॅच सुरू व्हायच्या आधी की किती टर्न होणार, पिच डॉक्टर होतंय, तर मी हलकीच एक गोष्ट म्हणालो होतो की माणसांना आणि माणसांच्यात आणि पिचमध्ये काय कॉमन आहे, की जोपर्यंत आपण त्यांची ओळख करत नाही तोपर्यंत त्यांच्या कॅरेक्टरवर आपण जजमेंट हे करू शकत नाही. जरा ओळखा तरी पिचला. ओळखल्यानंतर तुम्ही म्हणा की अरे याचं अपब्रिंगिंग चांगलं नव्हतं, याच्या चांगली वळण नाहीये, ह्याला वळण तर होतं म्हणा, व्हॉटएव्हर. पण भोगले फरक एक आहे की कधी कधी ओळख नसली ना तर रिलेशनशिप जास्त स्ट्रॉंग होते. खूप माहिती असली ना तर ते डोक्यात बॉल फिरायला लागला ऑस्ट्रेलियन बॅट्समनच्या आणि तो अरे पिच म्हणजे न वळता डोक्यात फिरल्यामुळे ते अगोदरच आउट झाले. म्हणजे आपण म्हणतो ना ते मर्फीज लॉ की आपण विचार केला काहीतरी वाईट होणार तर ते वाईट होतच. त्याच्यापेक्षा आपल्याला जे जमतं ते केलं असतं तर डोक्यातही बॉल फिरला नसता. आणि बघायला गेलं तर अश्विनचे सगळे विकेट LBW हे सरळ बॉलला गेले, त्यामुळे वळण्याचा इश्यूच नाही. सुरेंद्र अहमदाबादला होतास का मागच्या 2 वर्षापूर्वी इंग्लंडची टीम आली तेव्हा? अक्षर पटेलने एक बॉल टर्न केला आणि त्याच्यानंतर त्याला एकही बॉल टर्न करायची गरज नव्हती, फक्त सरळ 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 टाकत गेला. अरे मी जेव्हा मनात विचार केला होता की ऑस्ट्रेलियाची टीम काय असेल, मला ऍक्च्युली वाटलं त्यांचा बॅलन्स किती छान असणार आहे की 5 ट्रॅव्हिस हेड, 6 कॅमेरॉन ग्रीन, 7 एलेक्स केरी, 8 ॲस्टन एगार. ऑफकोर्स ॲस्टन एगारला खेळवलं असं त्यांनी तर तो नवीन त्यांचा ऑफ स्पिनर कोण आहे, टॉड मर्फी, त्याला खेळवलं नसतं त्यांनी. पण तरी बघ, दॅट वुड हॅव मेंट की तुम्हाला 3 स्पिनर्स आहेत, ट्रॅव्हिस हेड छान टाकतो ऑफ ब्रेक्स आणि एक तिसरा सीमर आहे, पण ते डिडंट पिक. आता मला सांग, तुम्ही ॲस्टन एगारला घेऊन आलात ॲज अ लेफ्ट आर्म स्पिनर आणि तिथे जर खेळवलं नाही त्याला, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही कुठेच खेळवणार नाही त्याला. आणि इंडियाची हिस्ट्री बघा, लेफ्ट आर्म स्पिनर्सनी येऊन इंडियाच्या विरुद्ध विकेट घेतलेले आहेत ऑलवेज. एजाज पटेल असो, स्टीव्हन ओकीफ असो, कुठले लेफ्ट आर्म स्पिनर्सनी इंडियामध्ये विकेट्स घेतलेले आहेत. तर इंडियामध्ये जर तुम्ही तुमच्या लेफ्ट आर्म स्पिनरला घेतलं नाही, जो 8 नंबरला मस्त बॅट्समन आहे, तर कधी खेळणार तुम्ही? आता त्यांनी नवीन एक लेफ्ट आर्म स्पिनर बोलावलाय, कुनमन म्हणून, आणि दे आर सेइंग की कुनमन विल गेट पिक्ड. मग ॲस्टन एगारला म्हणजे कशाला आणलं इथे? तर पहिल्यांदा मला ही बहुतेक प्रॉब्लेम असा झालाय की ते काय करतात आता अश्विनला खेळायला त्या महेश पिठियाला बोलवलं, तसंच ॲस्टन एगारला काहीतरी कुठल्या तरी कारणासाठी बोलवलंय. पण हर्ष, आयुष्य असावं तर टॉड मर्फी सारखं असावं. 6 वर्षापूर्वी ऑफ स्पिन बॉलिंग सुरू केली, 2 वर्षापूर्वी त्याचा फर्स्ट क्लास डेब्यू झाला, 3 दिवसापूर्वी त्याचा टेस्ट डेब्यू झाला. त्यांनी आई वडिलांना बोलवलं, त्याच्यानंतर 2 दिवसात ते पोचले आणि त्यांच्यासमोर 7 विकेट घेतले. आता आपल्या मुलांना कसं सांगशील तू अभ्यास कर 10 वर्ष? पण हे विक्रम, हे जे विकेट आपण पर्थला सुद्धा गेलेलो आहे हर्षा, आणि बघितलेले विकेट, तिथे सुद्धा सचिन तेंडुलकर ते सांगायचं की भेगेतनं एक बॉल पडून सेकंड स्लिप मध्ये जायचा, परंतु विकेट मात्र सरळ बॉलला पडायची. ती काय स्विंग किंवा असे ते डेव्हिएट होण्यावरनं वगैरे व्हायची नाही. त्यामुळे क्रॅक्स पाहिलेत पर्थच्या पिचवर, जुन्या वॅकावर क्रॅक्स केवढे असायचे, म्हणजे लिटरली असं पूर्ण बोट आत जाऊन बाहेर यायचं, पूर्ण एवढे मोठे क्रॅक्स. आणि गाडीची चावी नाही, गाडीच जायची, चावी धरून ठेवायला लागायची कारण ती आत जाईल म्हणून. आणि लिटरली बॉल सेकंड स्लिपला जायचा, तेव्हा आपण म्हणायचो अरे लुक हाऊ एव्हरी ट्रॅक इज डिफरंट. पण इथे म्हणजे जसं काही बॉल वळणं हा एक गुन्हा आहे. बॉल इज अलाउड टू टर्न, बॉल इज अलाउड टू स्विंग, बॉलर इज अलाउड टू बॉल वेल, हे आपल्या खेळात आहे. पण मला ही खूप गंमत वाटली कारण ऑस्ट्रेलियन टीम्स अशा नसायच्या. मार्क टेलर, स्टीव्ह वॉ ह्यांच्या ज्या ऑस्ट्रेलियन टीम्स असायच्या, दे वुड से हे कंडिशन्स आहेत, ह्याच्यात आम्ही खेळू आणि जोरात खेळ. मला ही गोष्ट हे बघायला गेलं की सुरुवात पण कशी झालेली आहे सुनंदन बघ. स्टीव्ह स्मिथ सारखा महान खेळाडू असं म्हणतो की आम्ही प्रॅक्टिस मॅचेस खेळत नाहीये कारण BCCI आम्हाला प्रॅक्टिस मॅचेस कंड्युसिव्ह पिचेस देत नाही. अरे प्रश्न नुसता पिचेसचा नाहीये, प्रश्न एन्व्हायरमेंटचा आहे, कॉन्फिडन्स देण्याचा आहे प्लेयर्सना. एक लुकलाईक बॉलर जो चांगला असेल त्याला घेऊन तुम्ही सिम्युलेट करून काहीतरी करायचा प्रयत्न करता. हे सिडनीमध्ये ठीक आहे, पण इकडे आल्यावर एखादी मॅच खेळली की जस्ट एक माहोल तुम्ही हे करता, एखाद्या बॅट्समनला कॉन्फिडन्स येतो. तर माइंडसेट बघा त्यांचा आहे, हा जरा संकुचित इंग्लिश माइंडसेट आहे. हा जसा हर्षा म्हणतो हा ऑस्ट्रेलियन माइंडसेट नाहीये डेफिनेटली. आणि ॲलन बॉर्डननी कालच सांगितलेलं आहे
की मी म्हणजे त्याला वाईट वाटलं की आता त्यांनी थोडं एक्झॅजरेट केलं की स्टीव्ह स्मिथनी थम्सअप वगैरे साईन दिला अश्विनला किंवा जडेजाला, पण माइंडसेट तो नेगेटिव्ह नक्की आहे हे मात्र दिसून आलं. 93 साली हम्म. 93 साली ॲलन बॉर्डर टीम घेऊन गेला तिथे. 93 साली का 89 मला वाटतं 89 ॲशेस जिंकले ते. 89 मध्ये ऑस्ट्रेलियाची टीम इंग्लंडला गेली आणि ह्याच्या आधी ते 2दा ॲशेस ओळीने हारले होते. 85 मध्ये आणि 81 मध्ये ॲशेस हारले होते ते. 89 मध्ये तो म्हणाला की आपण मॅच झाल्यावर ड्रेसिंग रूम मध्ये पण जायचं नाही. आपण म्हणजे वी विल बिहेव अ सर्टन वे विथ देम. त्यांच्याशी हे करायचं नाही. सो वी विल नॉट सोशलाइज विथ देम व्हेरी मच, विच इज अन ऑझी थिंग. पण पूर्ण सिरीज हे दाखवायचं त्यांना की आम्ही टफ आहोत म्हणून. आणि ॲलन बॉर्डरच्या डीएनए मध्येच आहे ते टफनेस की मॅच झाल्यावर असू दे, पण मॅच चालू असताना इकडे 1 इंच तिकडे 1 मिलीमीटर मिळणार नाही तुम्हाला. तर वेल बोल्ड हे कधी ॲलन बॉर्डर म्हणेल तुम्हाला वेल बोल्ड. अरे आज ॲलन बॉर्डरच्या समोर कपिल देव आला तर तो वेल बोल्ड म्हणणार नाही एखाद वेळेस. पण हर्षा, कारण मी त्याच्यावर कॉमेंट्री केली आहे. ॲलन बॉर्डर टफ जे 2018 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम येत होती तेव्हा मला ना त्याच्याकडे चेहरा बघून मला वाईट वाटत होतं की हा माणसाच्या ऑस्ट्रेलियन टीम मध्ये ही लोक खेळतायत म्हणून. अरे पण हर्षा, मला तुला एक प्रश्न आहे आणि सुनंदन तुलाही हा प्रश्न आहे की आता तुम्ही हा माइंडसेट आणि ऑझी हे IPL नंतर थोडंसं बदललंय कारण ओळखी आहे, तेव्हा कोणी ओळखीचा असेल तर तुम्ही त्याला थोडंफार हे करता, बाकीच्या टीम्सही करतात. पण डेव्हिड वॉर्नर सारखा खेळाडू जो टिपिकल त्या ऑस्ट्रेलियन म्हणजे आपण म्हणतो ना तो खुनशी आहे वगैरे कॅटेगरी प्लेअर आहे, त्यांनी IPL ला किती रन केले आहेत, पण काहीतरी फंडामेंटल लेवलला इश्यू वाटतो की 18 टेस्ट हा खेळत असलेला माणूस इंडियामध्ये त्यांनी आतापर्यंत फक्त 333 रन केलेत. तर हा डेव्हिड वॉर्नर इतका महान शॉर्ट फॉर्मॅट खेळाडू असा म्हणजे बदक का होतो एखाद्या प्लेअर? नाही खरंच अरे प्रश्न डेव्हिड वॉर्नर पडतो. एकेकाळी ऑस्ट्रेलियन होता. सध्या तेलुगू माणूस आहे तो. पण एक गंमत म्हणून मला जरा साथ द्या. म्हणजे आता मी तुमच्या एवढा दोघांना एवढा चांगला गात नाही, पण हे विकेटवरनं मला ते गाणं आठवतं. दोघांपुरता म्हणा. अरे बाबा, संजय मांजरेकर बरोबर ड्युएट गाणारे हर्षा भोगले आहेत. त्यामुळे आपण ते हे गाणं आठवतंय का रे विक्रम तुला, ते याचं किशोर कुमारांचं की विकेट बघण्यावरनं आणि त्याच्यावरनं वादंग मला गाणं आठवतंय. दिल को देखो चेहरा न देखो चेहरों ने लाखों को लूटा सच्चा और चेहरा, तसं झालं अक्षरशः. अरे पण आपल्याकडे लाईफ मध्ये सुद्धा आपण माणसांचा चेहरा बघून ठरवतो की हा माणूस कसा असेल किंवा ही कशी असेल. पण ऍक्च्युअली जशी ओळख होते तसं आपल्याला कळतं की माणसं वेगळी आहेत. तर ती ओळख व्हायला थोडा वेळ द्यायला पाहिजे. तुम्ही 1 तासभर बॅटिंग तर करा त्याच्यावर. आणि 1 तास बॅटिंग केल्यावर तुम्हाला कळू दे की म्हणजे कशी पिच आहे. आता तुम्ही ठरवलं की तिथे त्यांनी रफ बनवलाय, तो एक त्या भरत सुंदरेशनच्या फोटोनी वाट लावली. मॅन ऑफ द मॅच त्या भरत सुंदरेशनला मिळायला पाहिजे. पण त्यांनी ऑलरेडी ठरवलं की हे 2 लेफ्ट आर्म स्पिनर तिकडनं असं करणार म्हणून त्यांनी 2 लेफ्ट हँडर्स काढले. मला आठवतं एकदा शारजामध्ये इंडियाचे 2 ओपनिंग बॅट्समन बॅटिंगला चालले होते. एक लेफ्ट हँडर, एक राईट हँडर. मी असं बघत होतो, मागनं कोणीतरी असं टॅप केलं मला असं खांद्यावर. वळलं तर टायगर पटावडी. वो कौन है? वो कौन है? दुसरा ओपनर. म्हटलं तो असा आहे, पण तो लेफ्ट हँडर आहे म्हणून असं राजसिंगला वाटलं की एक लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असलं पाहिजे म्हणून त्याला लेफ्ट हँड घेतलं. ओ ही सेड, बट शुडंट बी गुड इन द फर्स्ट प्लेस. बापरे. टायगरचे कसे सगळे प्रश्न एवढेच ना, सगळे कॉमेंट्स एवढेच. बट दॅट इज व्हॉट आय फील की जर तुमचा टॅक्टिकली T20 वगैरे मध्ये तुम्ही एक लेफ्ट हँडर घेतला, आय कॅन अंडरस्टँड. आपण टॅक्टिकली सूर्यकुमार यादवला घेतलं कारण त्याच्या वर 4 बॅट्समन आहेत, त्याच्या खाली 4 बॅट्समन आहेत. एक मॅच बिघडवायला असा एक खेळू शकता तुम्ही. पण तिथे तुम्ही ऑलरेडी अज्युम केलं की पिच असं असणार म्हणून. म्हणजे जे आपले प्लेयर साऊथ आफ्रिकेला जाऊन म्हणायचे की आता म्हणजे हारायचंच आहे इथे, तसंच झालं नाही. ही ऑस्ट्रेलियाची टीम नाहीये. आणि ते म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी इज फक्त चेहरा बघून लग्न करू नये. करू नये. आता हे तुम्हाला कसं कळणार?
डिस्क्या डिस्क्या. मला माहिती होतं, मी फुल टॉस टाकला तुला. आणि चेहरा बघून करायचं झालं असतं तर आमच्याशी कोणीच केलं नसतं. नाही, पण तुमच्या बायका हुशार होत्या. त्यांनी बघितलं की बोगले पुढे जाऊन छापतील. किती मात्र- छापत होतो माहितीये ना, तेव्हा आमचं लग्न झालं नाही, किती तेव्हा छापत तेव्हा होतो तुझी तुला बायको कळलं जास्त असेल. छापत होती. अरे 25% जास्त. पण 25% म्हणजे कसं, अरे 1,00,000त 25% बरेच असतात. 2,000त 25% एवढे जास्त नसतात. ऐक. पण महिन्याचे मला हे हे बाबांनो, नक्की आहे, सगळं ऐका, पण महिन्याचे. नंदन, मी तुमच्या दोघांच्या बायकांना ओळखतो. त्यांची IQ तुमच्यापेक्षा नक्कीच 10 पट जास्त आहे. मान्य मान्य. अरे मग तू का नाही मान्य. केलंस? म्हणून तर कारण मला तुझ्या- हे कंपॅरिझन आवडत नाही. अरे पण तुझ्यापेक्षा 10 पट कठीण नव्हतं. म्हणूनच कंपॅरिझनचा चार्टच ठेवला नाही मी. आणि हे मला हे मी आता सकाळी ट्विट पण केलं होतं. आपण जेव्हा हे ओपनिंग बॅट्समन वगैरे म्हणतो की मला एकदम स्ट्राईक झालं की मॅथ्यू हेडन जेव्हा यायचा तेव्हा पिच, म्हणजे आता डेव्हिड वॉर्नरची बॅटिंग मला बघून ना मला असं वाटतं मी खेळतोय की काय, कारण ते तिथल्या तिथे हे जे ते अडकल्यासारखं फिलिंग येतं. आणि मला मॅथ्यू हेडन आठवतो की पाय पुढे टाकणार तर ते 11 यार्ड पर्यंतच पाय येणार, एक तर 6 फूट 6 इंचाचा माणूस. कुठेतरी मला असं वाटतं की मेंटली ते त्या बॉक्समध्ये अडकून बसलेले आहेत. त्यामुळे आता लोक म्हणतात की ट्रॅव्हिस हेड हा वॉर्नरला रिप्लेस करेल. आणि तसं बघायला गेलं तर तू म्हणतोस हर्षा, तसं बॅटिंग लाईनअप पेपरवर काय स्ट्रॉंग वाटते ही. हो, हो. म्हणजे ख्वाजा, वॉर्नर, लॅबुशेन, स्मिथ, ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, एलेक्स केरी इन फॉर्म. आणि मग पॅट कमिन्स पण बॅटिंग करतो. मिचस्टार्क आला परत तर तोही इकडे लगावतो. तेव्हा पेपरवर तर सॉलिड दिसते. पण फरक असा आहे विक्रम, फरक असा आहे की इंडियन कंडिशन्स मध्ये आपण एवढे स्ट्रॉंग का आहोत, एवढे अनबीटेबल का आहोत. सुरेंद्रन बघितलं की नाही कसं सट्टल शब्द असतो आपल्या इंग्लिश भाषेत. म्हणजे असं डायरेक्टली म्हणायचं नाही पण लोकांना कळू द्यायचं. तसं मी विम्बल्डनला गेलो होतो, माझ्याकडे विम्बल्डनचा मग आहे बघ म्हणून ना, असं बघ नुसतं असं तेवढं म्हणायचं नाही हळूच. काही. म्हणजे लक्ष कुठं आहे जून महिन्याकडे आत्तापासून. हा, म्हणजे सांगायचं नाही काही, पण असं जोकोविच आणि माझ्यामध्ये सिमिलॅरिटी अशी आहे की तो 8 वर्षाचा आणि मी 8 वर्षाचा असताना आम्ही दोघंही असं एक त्यांनी हे केलं होतं. जोकोविचचा एक इंटरव्ह्यू की त्यांनी एक प्लास्टिकचा कप बनवला होता, त्याच्यावर विम्बल्डन की हे मी जिंकणार. फरक एवढाच आहे की मीही बनवला होता पण मी त्याच्यातनं कॉफी पित होतो. हा बघणार, तो जिंकणार, हा बघणार. अरे आपल्याकडे जर तुम्ही बॅलन्स बघितले आपली इंडियामध्ये, आपले तीनही स्पिनर ज्या पोझिशनला बॅटिंग करताय त्याच्यापेक्षा वर बॅटिंग करू शकतात. जेव्हा तुम्ही बाहेर जाता, आपण 3 किंवा 4 फास्ट बॉलर खेळतो ज्यापैकी एकही बॅटिंग करत नाही. त्याच्यामुळे आपला बॅलन्स बदलतो कम्प्लिटली. ऑस्ट्रेलिया इथे आलेत, पॅट कमिन्सला आपण रन्स करताना बघितलंय, पण गेल्या 1 वर्षात त्याचे रन झालेले नाहीयेत आणि तो 8 नंबरला आहे. तर म्हणजे एवढी डीप वाटते तेवढी डीप नाहीये त्यांची बॅटिंग. त्यांचा बॅलन्स एफेक्ट होतो जेव्हा ते इंडियाला येतात. आणि आपला बॅलन्स अफेक्ट होतो जेव्हा आपण बाहेर जातो. पण इंडियामध्ये ऍटलीस्ट ना कसं आहे हर्षा, मला विकेट गेल्याचं हे नाही वाटत राईट, की विकेट फॉरवर्ड शॉर्ट लेगला जाऊ शकते, कुठेही जाऊ शकते स्पिनिंग विकेटवर. पण तुम्हाला एखादा पॉन्टिंग किंवा मायकल क्लार्क आठवला तर ऍटलीस्ट ते जे इंटेंट आहे ना पाय पुढे टाकून हे खेळण्याचं, तसं एकही प्लेअर मध्ये मला दिसलं नाही. पहिल्या इनिंग मध्ये स्मिथ आणि लॅबुशेन थोडीशी गडबड करत होते, म्हणजे बॉल स्ट्राईक करत होते. पण मला त्यानंतर असं वाटलं की असं म्हणजे मला कोणीतरी मागणं धरून ठेवलंय आणि मी असं इकडनं तिकडनं नुसती बॅट हलवतो. आणि असं मी कधी ऑस्ट्रेलियन बॅटिंग लाईनअपला पाहिलं नव्हतं. पण क्लिअरली हे माइंड आहे. तर हे माइंड मधनं जर का ही भीती गेली तर हे परत येण्यासारखी टीम आहे. कारण ऍक्च्युली बघायला गेलं तर सगळ्यांचा डिफेन्स चांगला आहे, फक्त ते स्वतःच्या डिफेन्सला ट्रस्ट करत नाही, अशी एक फिलिंग आल्यासारखं वाटतं. पण असं पण आहे की लोकांच्या मनात असं आहे, अरे वा काय मस्त नाक वाकडं केलंस. लोकांच्या मनात, कॉफी चांगली नसेल तर इतकं डायरेक्ट नको म्हणू. लोकांच्या मनात असं आहे की इंडियामध्ये जाऊन इंडिया विरुद्ध टेस्ट मॅच खेळणं हे सध्या क्रिकेट जगात सर्वात कठीण असाइनमेंट आहे, चॅलेंज. तर आधीपासून जेव्हा समजा गणिताची भीती असली आणि आपण गणिताचा पेपर लिहायला गेलो आणि असं वाटलं अरे किती कठीण प्रश्न येईल, किती मिळतील मला, 40 मिळू शकतील का, अरे 50 पर्यंत जाता येईल का, अरे तो प्रश्न आला तर आपण मनात एक तयारी करतो की ते कठीण असणार आहे.
म्हणून जे आपल्याला एखादं जमू शकेल ते पण कठीण वाटायला लागतं आपल्याला, कारण आपण मनातनं कठीण गोष्टी शोधत असतो. आणि जेव्हा पहिली कठीण गोष्ट दिसते आपल्याला वाटतं, अरे पहा, मला वाटलं ना नाही खेळू शकत इथे. तसं मला वाटतं त्यांचा माइंडसेट होतोय, जो त्यांना माइंडसेट तोडायला लागेल ह्या 4-5 दिवसात. जे इंग्लंडनी 2012 मध्ये केलं. पहिली टेस्ट मॅच अहमदाबादला होती आणि तिथे सेकंड इनिंग्स मध्ये ते हरले मॅच, पण सेकंड इनिंग्स मध्ये बराच वेळ खेळले. आणि मी केविन पीटरसनला विचारलं, तिथे ना केविन पीटरसनला असं म्हणजे तो बॅटिंगला आला की धोनी गंमत म्हणून युवराजला बॉल द्यायचा, जस्ट पाय गंमत चक्कर. म्हणून, कारण लेफ्ट आर्म जमतच नव्हतं त्याला लेफ्ट आर्म स्पिन. मुंबईला आला आणि मुंबईच्या त्या ट्रॅकवर त्यांनी 180 केले. वन ऑफ द ग्रेटेस्ट इनिंग्स प्लेड बाय ओव्हरसीज प्लेअर. मी त्याला विचारलं फरक काय झाला, अहमदाबाद ते मुंबईमध्ये फरक काय पडला? तो म्हणाला, आय बॅक्ड माय डिफेन्स. एक्झॅक्टली. पण तू हर्षा तसं जसं तू उदाहरण दिलं त्याच्यावरनं एक मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट प्रश्न सरळ असेल तर पास होतो, प्रश्न वळायला लागला की नापास होतो. अरे पण आपल्या क्रिकेटमध्ये अशी वेळ आली आहे की सरळ बॉल टाकलं तरच मी मारणार असं झालंय. म्हणजे जसं तुम्ही मल्टिपल चॉईस प्रश्न दिला की विक्रम साठेंच्या डोक्यावर किती केस आहेत, 0, 10 मिलियन, 20 मिलियन, 40 मिलियन, तरच मी एक्झाम पास करू शकेन. म्हणजे पण हे बॉलला गौतम गंभीरने सांगितलं होतं की मॉडर्न डे प्लेयरचं नेट प्रॅक्टिस सेशन जर का तुम्ही ऑब्झर्व केली तर फक्त 90% रेंजिंग असतं, जिथे तुम्ही फक्त त्या लिनियर बॉलला गोल्फ खेळल्यासारखं. मारता. पण प्रॅक्टिस मध्ये सुद्धा वळलेला बॉल घेऊन रिस्ट वापरून 1-1, 2-2 करण्याची पद्धतच नाहीशी राहिली. आता ती फक्त तुम्ही एका सिरीजच्या अगोदर केली तर ती तुमच्या मसल मेमरीमध्ये राहणं अवघड आहे. विक्रम आहे, तू काहीतरी बोलू नको. हे सगळी प्रॅक्टिस मी केली होती, कळलं ना. सिव्हिल लाईन्सला जाऊन तसं विकेट बनवून मी डिफेन्सवर प्रॅक्टिस केली विक्रम. अरे असं शर्मा रोहित साहेब, तुमचा विजय असो. काय बॅटिंग केली त्यांनी. नाही रोहित तुला तेच आठवतं? सांगत होता. नंतर इंग्लंड आले होते तेव्हा त्यांनी चेन्नईला 160 केले होते. हो हो हो. ती इनिंग्स मी पाहिली नव्हती आणि ही पण पाहिली नाही, म्हणजे थोडीफार टीव्हीवर पाहिली. मी असं फार लांब होतो जंगलात, पण ती 160 ती इनिंग पाहिली ती तू चेन्नईला. हो हो. त्या 2 इनिंग बघितल्या तर म्हणजे लिटरली क्लास ऑन हाऊ टू प्ले स्पिन. म्हणजे जेवढं मी बघितलं मला तसं वाटलं. आहे, कारण तो मुद्दा तेच सांगत होता भेटला तेव्हा, की तो म्हणला की जेव्हा तुम्ही डिफेन्सच्या बाबतीत खात्री असते तुम्हाला की मी लटकणार नाही, पायाच्या पुढं मी खेळू शकतो, बॅट अँड पॅड नाही, पायाच्या पुढं खेळू शकतो, त्यावेळेला म्हणे मग तुम्ही खराब बॉलवरती जास्त चांगले शॉट, जास्त प्रोडक्टिव्ह शॉट मारू शकता. जेव्हा तुमचा डिफेन्सवरचा विश्वास नसतो तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी विचित्र करायला जाता आणि मग त्या जाळ्यात सापडता. त्यामुळे पण हे मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला दोघांना. तुम्ही दोघांनी खूप क्रिकेट बघितलंय, सर्वात अग्रेसिव्ह टेस्ट प्लेयर्स कोण होते बघ तू, आणि त्यांच्यात एक गोष्ट कॉमन असते. तेंडुलकर घ्या, पीटरसन घ्या, मॅथ्यू हेडन घ्या, कोणी सेहवाग घ्या, एक गोष्ट कॉमन असते, त्यांचं डिफेन्स चांगलं असतं. आपण त्यांचे शॉट्स लक्षात ठेवतो पण डिफेन्स चांगलं असतं. आम्ही बरेच वेळा आमच्या कॉर्पोरेट टॉक्स मध्ये पण हे म्हणतो की समजा तुमचं डिफेन्स चांगलं नसलं तर जेव्हा खराब बॉल येतो तेव्हा तुम्ही बॅटिंगला नसताच तेव्हा. तर तुमचं डिफेन्स चांगलं एवढ्यासाठी असलं पाहिजे की जेव्हा खराब बॉल येईल तेव्हा तुम्ही असला पाहिजेत ना तिथे. आणि त्याच्यामध्ये एक ऍडिशनल फॅक्टर असा आहे, ही जी मोठी नावं तू घेतलीस, हेडन म्हणा किंवा आता रोहित शर्मा म्हणा, सेहवाग म्हणा, हे बॉलरच्या वर अवलंबून नसतात. आज रोहित शर्माच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हणाला, मी पुढे मुद्दामून 2-3 वेळा येत होतो आणि डिफेन्स करत होतो, कारण मला कुठेतरी नेथन लायन आपण पाहिलाय पूर्वी सुद्धा. नेथन लायनला जर का तुम्ही एक तडी दिली तर नेथन लायन हा लायन नसून माऊस होऊन जातो. कित्येक वेळा मी हे पाहिलंय आणि हे मला वाटतं रोहित शर्माने ओळखलं. ठीक आहे, नेथन लायनचा पेस हा कंड्युसिव्ह नव्हता. इतकी गंमत असते बघा क्रिकेटमध्ये की टॉड मर्फी ज्यांनी कधी इंडियन पिचेस पाहिलं नाहीये, त्याच्या नॅचरल ऍक्शनचा स्पीड इतका मस्त होता, 90-92 होता, आणि ह्या माणसाने आपलं आयुष्य ऑफ स्पिन बॉलिंग मध्ये घालवलंय आणि त्याची आता नॉर्मल बॉल त्याला पेस टाकताच येत नाही. आणि इंडियन पिचेस मध्ये म्हणतात की बाबा स्पिन पेक्षा पेस महत्वाचा आहे स्पिनरला, आणि हेच तो रोहित सांगत होता की पुढे येऊन मी ते डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करत होतो लाईन अँड लाईन. आणि म्हणूनच मला सेहवागचं वाक्य अगेन्स्ट स्पिनर बेस्ट वाटतं की स्पिनर को स्पिनर बैट्समैन बनाता है. अगर आप कुछ करने
की कोशिश नहीं करोगे तो वो दिन भर उसी जगह पे डालेगा और एक बॉल पे आपका नाम लिखा हुआ है. अरे पण सगळे ग्रेट इसलिए प्लेयर आपको बघ विक्रम, हाँ जे आधीचे ग्रेट प्लेयर सगळे म्हणतात बीच बीच में एक तडी देना. आता सुनंदन जरा फरक दाखवतो आपल्या लोकांचा, त्याचा मग आणि माझा मग बघ. फरक आहे हो, कसा बिचारा राहतो कष्ट माझा साधा करून. टेक अवे मग मध्ये बघ कॉफी रे, पितोय. बघ विक्रम. पण सगळे विक्रम, ग्रेट दिसतं तसं प्लेयर म्हणतात जग नसतं. नाही नाही, दिसतं तसं नसतं म्हणून जग बसतं. अरे पण सगळे मोठे प्लेयर म्हणतात मधून मधून एक स्टेप आउट करून द्यायला पाहिजे, म्हणजे त्याचं लेंथ आपण डिस्टर्ब केलं पाहिजे, एस्पेशली जिथे ट्रॅक थोडा खराब व्हायला लागतो तिथे रिदम मध्ये आला जर स्पिनर तर तुमची वाट लागली. खरंय, खरंय. तर शेवटी एक बॉल येणारच जो तुम्हाला आउट करेल, तर त्याचं एक रिदम गोष्ट- कसं स्पॉइल करता येईल. एक बाहेर येऊन चान्स घ्यायचा आणि मारायचा. पण तर हर्षा, बघू आता. ह्याच्यामध्ये एक ऍडिशन दुसरी पण आहे जी मी मायकल क्लार्क किंवा पॉन्टिंग सारख्या प्लेअरला पाहिलंय, की रिदम डिस्टर्ब करायला छकडी मारायची हे सेहवागची, पण सिंगल म्हणजे ते थोडंसं कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन एक रन Rotation. घेणे हे पण Rotation. अत्यंत डिस्टर्बिंग असतं ऑफ स्पिनर, लेग स्पिनर, कुठल्याही स्पिनरला. आणि हे सुद्धा बरेचसे प्लेयर आज मॉडर्न डे गेम मध्ये करत नाही. ते वाट बघतात लिनियर शॉट मारण्यासाठी, कारण त्यांचं आता मसल मेमरी तशीच झाली आहे की मी आयदर अशी देणार पण मी अशी नाही करणार. आणि तेच तुम्ही म्हणजे पूर्वीचे प्लेयर बघा, जावेद मियादाद वगैरे बघा, की स्पिनरला कसं इरिटेट करायचं, असं करायचं की तो शेवटी एखादा शॉट टाकून मग तुम्हाला असा मारायला देतोच. ते मात्र रिसेंटली मॉडर्न डे गेम मध्ये टेस्ट मॅच मध्ये होताना दिसत नाही, की पटकन येऊन एक धाव काढली, जे स्मिथ करतो ऍक्च्युली. हो. स्टीव्ह स्मिथ आता हे करतो, बघ. पण ही वॉज नॉट लुकिंग इन दॅट आता हे कंट्रोल. बघा, जावेद मियांदाद म्हणाला, उगीच तुला लोक म्हणतील, तर हा पोर्शन जरा आपण बीप करून टाकून जावेद मियांदादच्या ऐवजी राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण असं ते पटकन ते पॅच करून टाक मध्ये. पण ते पण बघ ना, अझरुद्दीन, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड सगळे रिस्टी होते. कपिल देव आणि राहुल द्रविड म्हणाला एका मस्त इंटरव्ह्यू मध्ये की यू हॅव टू प्ले अगेन्स्ट द टर्न, हिट द बॉल इन द लाईन इट इज कमिंग फ्रॉम. आपल्याकडे इतकं विथ द टर्न होतं, थोडा मधून यू कॅन प्ले अगेन्स्ट द टर्न, द बॉल इज कमिंग इन दॅट डिरेक्शन, यू हिट इट बॅक इन द डिरेक्शन इट इज कमिंग फ्रॉम. तर पण ते मला वाटतं unconventional आहे सगळ्यांनी अरे पण करतात लोक. तू बघ, सहवाग अगेन्स्ट द टर्न मारत नव्हता, मुरलीला त्यांनी मारले अगेन्स्ट द टर्न. हमखास. हा, सगळे मारतात अगेन्स्ट द टर्न. तर सगळ्यांनी, राहुल द्रविडनी जे केविन पीटरसनला ईमेल पाठवली होती अबाउट हाऊ टू प्ले स्पिन बॉलिंग, ती सगळ्यांनी वाचली पाहिजे, सगळ्यांनी. पण याच्यात एक गोष्ट विक्रम फार दिसून आली की लायनच्या 400 विकेटचं ते ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा झाले तेव्हा एवढा गोगवा झालेला होता आणि अश्विन 450 ला गेलाय, आता नंबर 2 चा हायेस्ट विकेट टेकिंग बॉलर झालाय. इतक्या वेळेला त्यांनी 5 विकेट काढल्यात. म्हणजे भारतात तर तो दरवेळेला काहीतरी वेगळं घेऊन येतो आणि वेगळं सर्व करतो आणि यांच्या तोंडाला नाकाला मिरच्या लागतात. म्हणजे मी म्हणेन की त्याचं आणि जडेजाचं जे काय, म्हणजे जडेजा ऍज अ अश्युअर्ड बॅट्समन आणि काय म्हणतात त्याला, अश्विन हा काय म्हणतात त्याला, किलर विकेट टेकिंग बॉलर. आपण योग्य रिस्पेक्ट खरं तर नॉट ऍज अ जर्नलिस्ट पण क्रिकेट प्रेमी म्हणून द्यायला पाहिजे. अजून तुला एक स्टॅट सांगतो, छोटासा स्टॅट मी परवाच वाचला. इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे 10 टेस्ट मॅचेस ऑस्ट्रेलियामध्ये, अश्विननी विकेट घेतलेत 41च्या ऍव्हरेजनी. बरोबर. त्याच 10 टेस्ट मॅचेस मध्ये नेथन लायनचा ऍव्हरेज 42. बघा, क्या बात आहे. आणि अश्विनच्या पहिल्या 9 टेस्ट मॅचेस अवे त्याचा ऍव्हरेज 56. त्याच्यानंतर त्याचा ऍव्हरेज 27-28 काहीतरी. तर आपल्याला हे आपल्या भोवती एक लेजंड आहे हे आपल्याला मानून घ्यायला फार कठीण का जात आहे मला माहित नाही. पण ओव्हरसीज तुम्ही रेकॉर्ड बघा, सकलेन मुश्ताक बघा, मुरली बघा, शेन वॉर्नचा इंडियामध्ये रेकॉर्ड 43 ऍव्हरेज. तर पण तरी ऑस्ट्रेलियामध्ये आपण जास्त बघतो की ह्याचा, मुरलीचा बघा, सकलेनचा बघा, बेदीचा बघा, कोणाचाही बघा, अवे रेकॉर्ड एवढे चांगले नसतात. ते 77-78 सिरीज मध्ये थोडा फरक पडला, आपल्या स्पिनर्सचा रेकॉर्ड जास्त चांगला झाला तिथे. पण ओव्हरसीज सगळ्यांना कठीण असतं कारण रोल तुमचा वेगळा असतो. इथे जो स्कॉट बोलंडनी केलं की 1.5-1.25 इकॉनॉमी रेटने मी एक एंड टाकत जाईल, तिथे स्पिनर बिकम्स अ सपोर्ट बॉलर, इथे स्पिनर बिकम्स द विकेट टेकिंग बॉलर. फरक आहे.
पण हे बरोबर. ट्विटर युनिव्हर्सिटीमध्ये जरा बॅटिंग बद्दल कळणं तर कठीण काय असतं. बॅटिंग बद्दल तर काही बोलणंच राहिलं नाहीये, कारण यांची म्हणजे मांजरेकर, संदीप पाटील पासन कितीतरी टेस्ट प्लेयर्सच्या वर जास्त सेंचुरीज झालेली आता. MS धोनीच्याहून टेस्ट सेंचुरीज आता बहुतेक अश्विन, MS चे माझ्या मते 4 आहेत, अश्विनचे 5 आहेत किंवा तुला एक आणि दोन. एक स्टॅट सांगतो. परवा मला मोहनदास मेनननी पाठवला. सेंचुरी अँड 5 विकेट्स इन एन इनिंग्स हे इंडियन प्लेयर्सने आतापर्यंत 6 वेळेला केलेलं आहे. पॉली उमरीगर 1, विनू मानकड 1, जाडेजा 1, अश्विन 3. आई शपथ. आणि बाय द वे लास्ट 10 का 15 टेस्ट मॅचेस ऑर दिस इयर और समथिंग लाईक दॅट मी आता वाचलं, त्याच्यामध्ये रोहित शर्माचा टेस्ट ॲव्हरेज इज 59, सेकंड इज जडेजा 39. काय रे? जडेजा फॅन्टॅस्टिक बॅटिंग करतोय आणि म्हणून म्हणालो, जरी जडेजा 7 नंबरला बॅटिंगला आला किंवा 6ला आला तरी ही इज केपेबल ऑफ 1 प्लेस अबव. अक्षर पटेल 9 इज केपेबल ऑफ प्लेइंग 7. अश्विन 8 इज केपेबल ऑफ प्लेइंग 7. And the way they were batting against Spin, the way they were batting against Spin in Australia, they can play in the top 3. इझी. पण 4 टेस्टची सिरीज आहे. आपण पण 36 ऑल आउट होतो. 36 फॉर 9 म्हणायला पाहिजे, पण इफेक्टिव्हली ऑल आउट 36 ऑल आउट पासून आपण सिरीज जिंकलो. दुसऱ्या टीमला पण चांगलं खेळायचा हक्क असतो. तर एकच टेस्ट झाली आतापर्यंत आणि माझ्या मते एकच कारण आहे इंडियाने ही सिरीज का जिंकली पाहिजे, की 8 तारखेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मॅच आहे लंडन मध्ये, ज्याचं बुकिंग सुनंदन लेरेने ऑलरेडी केलेलं आहे. हो, आणि ते वाया जाता कामा नाही. पण एक प्रश्न आहे, आपले फास्ट बॉलर सिराज आणि शमी त्यांच्यापेक्षा का चांगले जास्त टाकत होते? कारण आपल्या कंडिशन्स मध्ये स्विंग जास्त महत्वाचं असतं. तिथे कसं बॅक ऑफ अ लेंथ बाउन्स, ऑस्ट्रेलियामध्ये बॅक ऑफ अ लेंथ बाउन्स, बॅक ऑफ अ लेंथ बाउन्स. वन बॉलर वुड हॅव डन वेल इन इंडिया मिड स्टार्क, कारण आपल्याकडे रिव्हर्स होतो बॉल, पुढे टाकतो तो, आणि रिव्हर्स झाला तर मध्ये जी एक स्पेल येते ती तो छान करेल आणि क्विक इन द एअर. पण तुम्ही हिट द डेक बॉलर असाल तर थोडं कठीण होतं, अनलेस खूपच अप अँड डाऊन असली सरफेस. पण जसं जडेजा आणि अक्षर म्हणाले की ते क्रॅक्स त्यांना विमानात दिसले असतील. पण वी हॅव टू बी रेडी की सिरीज संपलेली नाही. 2012 मध्ये इंग्लंड पहिली टेस्ट हारले, सिरीज जिंकले. आपण ऑस्ट्रेलियाला जाऊन पहिली टेस्ट हारलो, मग जिंकलो. वी हॅव टू रिमेंबर, शेवटची टेस्ट जेव्हा तिसरी टेस्ट सिडनीमध्ये आपल्याला ड्रॉ करायला काही हक्क नव्हता, पण 2 लोक उभे राहिले 3 तास. एकाची पाठ गेली होती, एकाचा पाय गेला होता आणि रिझर्व्ह बॅट्समन जो यायचा होता त्याचा अंगठा गेलेला होता. अशा लोकांनी टेस्ट वाचवली. आणि जेव्हा आपण ब्रिस्बेनला गेलो, 30 वर्षात कधी टेस्ट हारले नव्हते तिथे. टोटल विकेट इंडियाचे 13 होते, त्यांचे 1046 होते. आपले 13 पैकी 2 रोहित शर्माचे, जो बॉलिंग करत नाही. जिंकलो. तर जेव्हा आपल्याला जेव्हा येता कामा नये, अजून 3 टेस्ट मॅचेस आहेत, म्हणून हे 4-5 टेस्ट सिरीज मॅचेस सिरीज चांगले असतात. हे 2-2 टेस्ट सिरीज म्हणजे कसं, ते ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम केली आणि गेलो. पण एवढंच मी नक्की लेले, तुम्हाला प्रश्न आहे, काहीतरी गॉसिप द्या ना तिकडनं. नागपुरात सगळ्यांची जेवण बिवणं झाली असतील, कोण काय म्हणालं, काहीतरी सांगा. नाही, हे सांगतो तुला परत. आम्ही जे केलं ते पण करू शकतात, त्यामुळे आम्ही गाफील नाही राहणार. मी एवढंच सांगतो तुम्हाला. असं कॅप्टन रोहित शर्मा म्हणालेला आहे. त्यामुळे अजिबात ते इंडियन टीम यावेळेला तसं हे अजिबातच करणार नाही. फक्त तुम्ही जे दोघं मगाशी मला तेवढ्यात मान मारून घेतला की आता 8 जूनला तिकडे इंग्लंडला आहे, पण एक तुम्हाला दोघांना कळायला पाहिजे, माझी अशी विनंती आहे की जे गेल्या वर्षी म्हणणार होता, हरकत नाही, गेल्या वर्षी जे इंग्लंडला जायची ओढ होती ती या वर्षी एवढी नाहीये, कारण आता मावशी नाहीये. हे दुःख तुम्हाला कळणार नाही. पण जावई ना, मावशी नाहीयेत, पण बकिंगम पॅलेसचे 2 गेट ठेवले असतील, ते गेट घेऊन इकडे विकलेस तर जास्त पैसे. अरे पण आपला जावई आहे की तिथे. अरे मावशीचं प्रेम हर्षा ते वेगळं असतं. मुलगी जावई, जावयांबद्दल तुला माहिती, आम्हाला दोघांना माहित नाही. तुला माहिती जावयांबद्दल. मला माहिती, आणि त्यातल्या त्यात जावई जरा बरा आहे, म्हणजे
अजून त्याला कल्पना येत नाही, अजून तो शोधतोय जरा सुनंदन लेले काय, अजून त्याला तेवढं कळलेलं नाहीये. त्यामुळे जरा नीट वागतो माझ्याशी. पण अखेर मावशीचं प्रेम, ते शेवयाची खीर बीर ते नाही रे, ते वेगळंच पडायचं. पण मात्र दिल्लीला एक गेलास इंटरेस्टिंग गोष्ट तिकडे होणार तर आहे. सुधाताई आणि मूर्तींना नमस्कार सांग माझा. अरे लोक म्हणतील लोक क्रिकेटच बोलत नाही. दिल्लीला एक इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे. मला वाटतं तिथे श्रेयस अय्यर फिट असेल तर त्याला खेळवायलाच लागणार. हो, पण ते म्हणजे इंडियन परत टीमचं स्काय बाहेर जाणार, श्रेयस येणार. नाही. हर्षा, बरेचसे जण हा प्रश्न विचारतात की असं कसं करतात, पण आता इंडियन टीमचा या बाबतीतला विचार हा पक्का आहे की जर समजा सूर्यकुमार यादवनी पहिल्या टेस्ट मॅच मध्ये सेंचुरी जरी केली असती आणि श्रेयस फिट झाला असता तरी येऊन श्रेयसच पहिला केला. कारण मागच्या वेळेला 200 रन्स केलेल्या ईशान किशनला बाहेर बसवलं आणि शुभमनला खेळवलं. कारण ज्याचा पहिला क्लेम आहे त्याला पूर्ण संधी मिळणार, अशा पद्धतीचा आता क्लिअर कट विचार आहे, तो खालपर्यंत सांगितलेला आहे. त्यामुळे टीम मध्ये त्याचे अजिबात तरंग उठत नाहीत, लोकांच्या मनात जास्त उठतात. आणि KL 4 मॅचेस खेळणार. असं वाटत नाहीये, कारण आता त्यालाही बऱ्यापैकी प्रेशर आहे. दाखवत नाहीये. हे प्रॉब्लेम काय माहितीये का, की जे विराट कोहलीनी नंतर कबूल केलं की मी दरवेळेला असं दाखवायचो की काही प्रॉब्लेम नाही, आय एम टिकिंग ऑल द बॉक्सेस, अखेर परफॉर्मन्स होणं कोणाच्या हातात नसलं तरी ती जी निराशा असते, ती निराशा लपून राहत नाही तुम्ही. आणि हे नंतर विराट कोहलीने आता फॉर्म मध्ये थोडासा आल्यानंतर कबूल केलं की माझ्या त्या परफॉर्मन्स बॅड फॉर्ममुळे निगेटिव्हिटी येत होती, आजूबाजूच्यांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे KL राहुल हा अखेर राहुलच आहे, कारण तो राहुल द्रविडचाच पित्या आहे. त्यामुळे तो दाखवताना असा काम, क्वायट, एकदम कंपोज दिसतो. परंतु क्रिकेट हे इतकं शांतपणे होऊ शकत नाही आणि त्याचे सगळ्यांना धक्के लागत असतात. फक्त ते कबूल केले तर तेवढं प्रेशर कमी होईल. तुम्ही कबूल नाही केलं तर मग काय? अरे पण कबूल करायचं तरी कसं? कारण मनातल्या मनात आपल्याला असं वाटतं की नाही मला करता येईल. मी पण स्वतःला कधी कधी म्हणतो असं. तर ते थोडंफार होणारच. फक्त हे आहे की आणखी एक चान्स देतील का? कारण आता व्हाईट बॉल क्रिकेट, रेड बॉल मध्ये फरक आहे. पण जे मी शुभमन गिलचं पाहिलंय गेल्या 3-4 महिन्यात, मी तो वेगळ्या लेव्हलवर खेळतोय. खरं. पण श्रेयस अय्यरला येणं कंपल्सरी आहे. कारण मला आज ऍक्च्युली लोकांना वाटेल की हा काय म्हणतोय, रोहित शर्मा आहे टीम मध्ये, विराट कोहली टीम मध्ये आहे. पण जे थोडंफार बघितलंय मी अगेन्स्ट स्पिन, श्रेयस अय्यर मला तरी वाटलं होतं इज आवर बेस्ट प्लेअर अगेन्स्ट स्पिन. अनडाउटेड. आणि हे अश्विननी पण त्या ढाकाच्या टेस्ट नंतर सांगितलं होतं. मी ऍक्च्युली त्याला असाच एक व्हॉट्सअप केला होता. तो म्हणाला काय ब्रिलियंट खेळला तिथे श्रेयस अय्यर अगेन्स्ट स्पिन. तर श्रेयस अय्यर येईल 5 नंबरला परत आणि आपली बॅटिंग जास्त स्ट्रॉंग होईल माझ्या मते. खरंय. स्कायचा एक गॅम्बल होता. असं नाही की स्काय कधीच खेळला नव्हता. त्याचा किती 45 ॲव्हरेज आहे डोमेस्टिक आणि आता याच्या आधी तो 2 मॅच खेळला होता सुद्धा. पण श्रेयस अय्यर इज इन व्हेरी गुड फॉर्म आणि फरक पडेलच नक्कीच श्रेयस अय्यर येण्याने. आहे नक्की. जर ट्रॅक कसा असेल माहित नाही दिल्लीचा, तर ते बघायला लागेल. पण दिल्लीच्या ट्रॅकवर म्हणजे ते नागपूरच असणार थोडंफार. दिल्ली आणि नागपूर आजकाल जवळ आहेत. ते फक्त लोक रेड म्हणतात की सॉइलची दूर झालेत. लोक म्हणतात की जरा लांब पडलेत म्हणून दिल्ली आणि नागपूर. हायवे बनवतायत पण लोक दूर झालेत असं म्हणतात जरा. ते मला तेवढं कळत नाही. आहे. खरंय. योग्य बाण आहे, योग्य बाण. पण आहे आता भोगले सुद्धा येत आहेत दिल्लीला. आणि जर का काही येस. नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझरी कमिटीची मीटिंग जर का लावली अचानक, तर मग कदाचित साठे पण येतील भोगले. नाही, मी 20 तारखेला येतोय नक्की. फक्त मला कोटला आवडत नाही, पण तरी मी प्रयत्न करीन एखाद दिवस 20 तारखेला येऊन काय करतोयस? 20 तारखेला कशासाठी येतोयस? मॅच 17ला सुरू होते. 20 पर्यंत असेल की नाही काय सिक्युरिटी माहिती. कमिटीची मीटिंग बोलला ना. अरे पण 17-19 मॅच संपू शकेल 19ला. हा, एक्झॅक्ट. पण मला ना आता मी असं ठरवलंय की हे जे डिस्कशन आहे ना, की काहीतरी 5 दिवस टिकलं पाहिजे. आता हे डिस्कशन नल एंड वॉइड झालेलं आहे. फक्त ब्रॉडकास्टरला जो ह्याचा इकॉनॉमिक लॉस आहे वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी कॅल्क्युलेट करून BCCIशी बोलावं. पण 3 दिवस टिकलं का 3.5 टिकलं का 2.5 टिकलं का 4 टिकलं, मॅच चांगली झाली हेच प्रेक्षकाला पाहिजे. आणि माझं तर असं मत आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये 4 दिवसाचं करा, अवघड विकेट, कारण त्या शेवटी ते टेस्ट आहे रे. ते टेस्टचं तुम्ही
साधं नका करू. ते टेस्ट असू दे, कॉम्पिटिटिव्ह विकेट्स करा, बॉलरला थोडंसं महत्व द्या आणि 3 काय 3.5 काय 4 3 चांगले दिवस मिळाले ना तर इट्स बेटर देन इट्स इकॉनॉमिक व्हॅल्यू विल बिकम बेटर देन 5 बॅड डेज. त्यामुळे मला अरे असं आता वाटतं ते क्रिकबसवर कॅलिब्रेट केलं तर बरं होईल. क्रिकबसवर दिनेश कार्तिक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणाला, तुम्हाला व्हाईट बॉल क्रिकेट टिल्ट इन फेवर ऑफ बॅट, रेड बॉल क्रिकेट टिल्ट इन फेवर ऑफ बॉल. पण जे लोक म्हणायचे क्लासिकल टेस्ट मॅच विकेट कुठली, जी 5व्या दिवशी टी ला तुम्हाला रिझल्ट देते. म्हणजे पहिले 2-2.5 दिवस बॅट्समनला घरी जाऊन आईला सांगता यायला पाहिजे की मी असं खेळलो. शेवटचे 2 दिवस बॉलरला घरी जाऊन आईला सांगता यायला पाहिजे की मी छान खेळलो. दोघांना चान्स मिळायला पाहिजे. तर दॅट इज अ आयडियल विकेट. पण टेस्ट क्रिकेटचा मेन फंक्शन काय आहे की बॅट वर्सेस बॉल हा कॉन्टेस्ट असला पाहिजे. आणि कधी कधी तो कठीण झाला तर हरकत नाही. आणि होम आणि अवे का खेळतो आपण टेस्ट क्रिकेट, आणि होम आणि अवेचं महत्व आणि रोमॅन्स काय असतं की जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाता, जेव्हा तुम्ही इंग्लंडला जाता, तेव्हा तुम्हाला एक्झाम कठीण पेपर मिळणार आणि त्या एक्झॅक्टली. कठीण पेपरमध्ये तुम्हाला मार्क किती मिळतात. जेव्हा तुम्ही घरी खेळाल तेव्हा दुसऱ्या टीमला कठीण पेपर मिळणार. आणि तुमची व्हॅल्यू किती आहे जेव्हा तुम्ही घरी तर विकेट्स घ्यालच, बाहेर पण जाऊन घ्याल की नाही. आणि दॅट इज वेन यू बिकम अ कम्प्लीट प्लेअर. तर होम ऍडव्हान्टेज असलाच पाहिजे. जर होम ऍडव्हान्टेज नसला तर होम अँड अवेची मजा काय राहिली. आणि घरचं जेवण मला हे आवडतं एक पण आवडलं गेल्या बाहेरचं 5 जेवण वर्षात. ऍडजस्ट केलं पाहिजे. लेले कसं करतात ऍडजस्ट? नाही ते कुठे नाही करतात, नाही, लिले स्वतः बनवतात. लेले पलीकडे जाऊन सुद्धा घरचं जेवणच जेवतात. नाही पण हर्षा, आणि हा नाही तू फार सांग. महत्वाचा मुद्दा सांगलास आणि हे तू डायरेक्ट विक्रमला तोंडावरती बोललास, हे मला खूप आवडलं. कारण लोकांना असं वाटेल हे मी काय बोलतोय, तर तसं नाहीये. कारण जसं काय म्हणतात तुम्हाला, परदेशी जाऊन सामने बघायचा जेवढा उत्साह आहे, तेवढा तुम्ही जर का घरच्या मैदानावरती येऊन सामने बघायचा उत्साह दाखवला तर म्हणजे होम अवे ही गोष्ट विक्रम तू बोललास हे बरं झालं. विक्रमला बोललास, हर्षा हा तुझा दादा मोठा भाऊ म्हणून हा तुझा हक्क आहे आणि हे तू बोललास हे बरं झालं. कारण ही लोक जी आहेत, ही जी धनदांडगी लोक आहेत, ही लोक विम्बल्डनचा कप घेऊन बसतात आणि ते तिकडची फिल्डिंग लावतात. पण हे दिल्लीला, हे इंदोरला, हे अहमदाबादला येत नाहीत. हे तू तोंडावर बोललास हे बरं झालेलं आहे. सुनंदन, ह्या सीझन मध्ये तुमच्या दोघांपेक्षा जास्त डोमेस्टिक मॅचेस मी पाहिल्यात. मी 3 मुंबईच्या मॅच पाहून आलो. हा बीकेसी किती परत मिनिटासाठी? कम्फर्ट झोन. किती मिनिटासाठी? नाही 4-4 तास पाहिल्या. अच्छा. इंदोरला इंटरेस्टिंग होईल अरे, कारण आतापर्यंत इंदोरचं रेप्युटेशन असं होतं की तिथे जाऊन सिक्सेस मारायचे. एक मॅच होती रिसेंटली, 27 सिक्सेस झाले होते तिथे. 27. म्हणजे ती बाउंड्री लाईन जी असते ना, ती अशी एक नावापुरती अशी कुठेतरी काढायची. आता इथे काढू का तिथे काढू, नावापुरती एक असते ती बाउंड्री लाईन. इंडोर आहे, इंडोर. हा, लिटरली इतकं लहान ग्राउंड, फ्लॅट डेक, परफेक्ट. म्हणजे तिथे बॉलर्स येतात आणि आपला इगो बाजूला ठेवतात आणि म्हणतात परतीचं तिकीट द्या मला आणि मी जातो. आता टेस्ट मॅच साठी कसा ट्रॅक बनवतील ते बघायला लागेल. पण आय ओनली होप की अगदीच टर्नर देत नाहीत. कारण ऍक्च्युली हा ट्रॅक जर तुम्ही बघितला, आत्ता जी टेस्ट मॅच झाली, इट वॉज अ व्हेरी गुड ट्रॅक. कारण स्पिनरला मदत होती. पण पहिले 2 दिवस तरी असं नव्हतं की असा बॉल पडतो आणि अशी धूळ उडतीये. सो इट शुड टर्न बट इट शुड नॉट बी अनप्लेएबल. मला बाल्कीनी एक दॅट फार इज अ गुड छान विकेट इन इंडिया. सांगितलं. मला बाल्कीनी एक फार छान सांगितलं. तो म्हणला की अशी टेक्नॉलॉजी बनवायला सांगा ब्रॉडकास्टरला, धूळ उडता दिसू नये. कारण ते जर का त्यांनी केलं तर हे पहिला ट्रॅक अगदी काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त धूळ उडली की लोकांना वाटतं की खूप बळतोय, पण तसं नेहमी होतच असं नाही. फक्त अरे पण किती वेळेला आपण बघितलंय धूळ उडते, पण दॅट डझंट मीन द बॉल इज अनप्लेएबल. असं नाही की डोळ्यात जाते आणि बॉल दिसत नाही. बट इट क्रिएट्स अ परसेप्शन. फक्त आता दिल्लीला थोडस वेगळं व्हायची शक्यता आहे. बॉल पडल्यानंतर धूळ नाही, धूर उडू शकतो. त्यामुळे बोगले, तुम्ही कूर्गबिर्गला जाऊन आलेला आहात, स्वच्छ हवेतला ऑक्सिजन भरपूर घेऊन आलेला आहात वगैरे, सगळं ठीक आहे. आता दिल्लीला यायचंय, त्यामुळे त्या तयारीने या भोगले.
आय नो. अरे, एका दिल्लीच्या टेस्टमध्ये श्रीलंकेच्या प्लेयर्सनी मास्क घातले हो. आणि आपण इतकं वाईट वागलो त्यांच्याशी. आपण म्हणजे वी मेड फन ऑफ टिंगल काढली, काय केलं त्यांचं. आणि ते जे करत होते ते खरं बरोबर होतं. इतकी खराब होती तिथे एअर क्वालिटी, पण वी मेड फन ऑफ देम आणि दॅट इज नॉट करेक्ट. तर बघूया आता. आय होप इट्स अ गुड पिच. आता ह्या पिचवर कसं तिसऱ्या दिवशी बॉल टर्न झाला, पण असं नव्हतं की तिसऱ्या दिवशी अनप्लेएबल होता. नाही असं नव्हतं. अरे, म्हणजे कुठला बॉल होता की अक्षर पटेल, जडेजा, हा. अश्विन सगळ्यांनी रन केले. शामी शामीने भाई, रन केले. ए भाऊ तुझ्या मित्राचं नाव विसरू नको. साठे साहेब हमने भी बॅटिंग करी यार. शामी भाई. एक्झॅक्टली. त्यामुळे आहे. आय एक्सपेक्ट दिल्ली टेस्ट नंतर आपल्याला आयडिया येईल की ह्या ऑस्ट्रेलियन टीम मध्ये फाईट किती आहे. जर दिल्ली टेस्ट पण ते इझिली हरले तर आय विल बी डिसअपॉइंटेड इन अ वे. डिसअपॉइंट म्हणजे आता होम टीम जिंकते, आपली टीम जिंकते, यू मस्ट फील गुड. डिसअपॉइंटेड एवढ्यासाठी की एक कल्चर असतं ऑस्ट्रेलियाचं जे बघायला मजा येते. आणि आज आपल्याला हा खेळ जपायचा आहे रे. आपण फक्त आपल्या घरी जिंकत राहिलो आणि हे करायला लागलो. कुठे बाहेर जाऊन पण बाहेरच्या टीम चांगल्या खेळल्या पाहिजे तर आपला हा खेळ राहील जिवंत ना. पण बघा आता करेक्ट, पण कठीण आहे. आपली टीम जिंकलेली आहे, तिकडं मुलींची टीमही पहिली मॅच मस्तपैकी जिंकलेली आहे. त्यामुळे हॅपी डेज आर हिअर अगेन आणि मजा येणार. अरे काल एक गंमत, हो सुरेंद्र, गंमत एक झाली. कोणीतरी सांग, मी स्कोर्स फॉलो करत होतो. मी जिथे होतो टीव्ही नव्हता तिथे. स्कोर्स फॉलो करत होतो आणि म्हणलं 40 रन 4 ओव्हर कठीण आहे. कोणीतरी म्हणालं की ड्रेसिंग रूम मध्ये काही टेन्शन दिसलं नाही आणि ते इतक्या आरामात 3 ओव्हर मध्ये जिंकले. अरे ते मी मध्ये त्या 2 बायकांच्या मॅचेस, विमेन्स मॅचेस केल्या T20 अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. ते रिचा घोष जे शॉट्स मारते ना, म्हणजे न्यू एज प्लेअर म्हणतात, ती 100% ती आहे. आणि आज ऑप्शन चालू आहे, तर कुठपर्यंत गेलं, किती वाजता सुरू होतं मला लक्षात नाही, मी ऍक्च्युली बघणार होतो. पण विमेन्स IPL आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि मी तिसरी टेस्ट मॅच कॉमेंट्री करत नाहीये. मी विमेन्स IPLच्या पहिल्या काही मॅचेस एखाद वेळ करणार आहे. पण आय एम व्हेरी एक्साइटेड की कुठल्या तरी असं पाथ ब्रेकिंग गोष्टीची सुरुवात होते की नाही हे बघायचंय मला. खूप एक्साइटमेंट. आता काय आणि होतं, पण आता फक्त हेच बघायचंय, इंडिया क्रिकेट म्हणजे बायकांचं इंडिया क्रिकेट बघायला मजा वाटते, कारण की त्याच्यामध्ये एक इंडिया असतं, सगळे 4-5 टॉप प्लेयर्स असतात. पण जेव्हा हे प्लेयर्स वेगवेगळे होतील आणि विमेन्स IPL सुरू होईल, तेव्हा डायनामिक्स कसं होतं व्हिज्युअली हे बघायला मजा येईल. कारण त्याच्यावरनं कळेल की टोटल टॅलेंटचा पूल जास्त आहे की नाही, का फक्त हे 12-15 पोरी चांगले आहेत. तर ते बघायला मजा येईल. अरे पण एक फॅन बेस बनलेला आहे. RCB फॅन बेस ऑलरेडी आहे, MI फॅन बेस ऑलरेडी आहे. आणि मला आठवतं पहिल्या IPL मध्ये मुंबई वर्सेस एक मॅच झाली होती. युवराजला लोकांनी बू केलं आणि तो असा चिडून म्हणाला, मैं भी इंडिया खेळ. पण ते फ्रँचाईज आणि नॅशनल मध्ये फरक जो असतो तो तेव्हापर्यंत एवढा कळला नव्हता. कळतं की समजा MI RCB ची मॅच असली, RCB सोडा, RCB म्हणजे कोहली येतो, चेन्नई सोड धोनी येतो. आता समज आणि कोणी प्लेअर सांग ना, एक सपोज मुंबई आणि गुजरातची मॅच झाली सपोज, किंवा मुंबई सनरायझर्सची मॅच, कुठल्या तरी एका इंडियन प्लेअर आउट झाला, लोकांनी बू केलं, तर आता आपल्याला कळतं की तोच प्लेअर जेव्हा इंडियासाठी खेळायला येतो तेव्हा तुम्ही त्याला सपोर्ट करणार आहातच. असं नाही की तुम्ही त्याला बू केलं, कारण आज तुम्ही वेगळ्या टीमला सपोर्ट करताय. हे बायकांच्या क्रिकेटमध्ये पण येईल. पण अरे सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड एका वेगळ्या लेवलवर खेळतात. आपल्या मुली ऑलमोस्ट आहेत तिथे आणि एखाद्या वेळेला मॅच पण जिंकतात. पण ह्याच्याने आपल्या मुलींना इतका फरक पडेल. दे विल गेट एक्सपोज टू अ डिफरंट फॉर्म ऑफ क्रिकेट आणि मजा येईल. आय होप फास्ट बॉलर्स येतील हळूहळू. सो बघू, तो एक खूप इंटरेस्टिंग टाइम्स आहेत झाला. नेक्स्ट 3 मंथ्स. बॉलर्स जर का आपल्याला म्हणजे 2-3 फास्ट बॉलर्स इमर्ज झाले तर दॅट विल बी, माझ्या मते स्पीड ऑफ डिलिव्हरी फास्ट बॉलर्सची वाढली तर हा गेम व्हिज्युअली इतका अप होईल. आणि मला असं वाटतं 2 IPL लागतील, पण मग त्याचा गेमची क्वालिटी खूप. पण मी एकच सांगेन लोकांना, जेव्हा T20 आलं तेव्हा तुम्ही जर टेस्ट क्रिकेट किंवा ODI क्रिकेट त्याच्यात शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आवडणार नाही. गलती. T20 क्रिकेट हा एक वेगळा प्राणी आहे हे कळलं पाहिजे. तसंच जर तुम्ही बायकांच्या क्रिकेटमध्ये पुरुषांचं क्रिकेट शोधायला गेलात तर ते सापडणार नाही. पण कसं आहे, आणि मग सापडणार नाही
तर तुम्ही ओपन माइंडने जा आणि म्हणा की क्रिकेट कशासाठी बघतो आपण. क्रिकेट आपण एवढ्यासाठी बघतो की मूळ त्याचं काय, एक बॅट आहे, एक बॉल आहे, बॅट आणि बॉलच्या मध्ये सामना आहे. नाही तू आता म्हणतोय तो बॉल हर्षा बरोबर आहे. 140 ला येतोय का 120 ला येतोय ही वेगळी गोष्ट. हो पण नाही, पण हर्षा ह्याच्यात असं आहे की ही बाई वर्सेस पुरुष अशी सायकॉलॉजी नाहीये. ही सायकॉलॉजी आहे स्पोर्ट बघण्याची, जी बाकीच्या ह्याच्यामध्ये टेनिसमध्ये हा स्पीडचा इतका फरक दिसत नाही, म्हणून विमेन्स टेनिस लुक्स ॲट पार विथ मेन्स टेनिस टू अ लार्ज एक्सटेंट, राईट. सिमिलरली रनिंग मध्ये 11 सेकंद आणि 10 सेकंड, आणि स्विमिंग मध्ये बऱ्याचशा स्पोर्टमध्ये ते जवळजवळ इक्वलच आहे, एक 19-20 असेल. त्यामुळे विमेन स्पोर्ट स्टार्ट्स लुकिंग अप देअर बिकॉज ऑफ द स्पीड्स, मला असं वाटतं. आणि त्याच्यात काही ए वर्सेस बी नाहीये. एव्होल्युशन मध्ये जसं IPL सुरू होईल, मोठे प्लेयर, स्पीड वाढला कुठल्याही खेळाचा, गाडीचा Athleticism. असो, हॉर्स रेसिंगचा असो, टेनिसचा असो, तेव्हा तो गेम अप होतो आणि त्याच्यामुळे तो फरक होईल. होणार की इवन होईल. बाकीचे पण लोक जे बघणार की बॅटिंगला आता बघ काही फरक पडत नाही, हरमन 110 मारते किंवा 90 मारते, पण बॉलिंग स्पीड एकदा नीट झाली ना, द गेम विल गो अप. Athleticism. इंडिया ऑस्ट्रेलियाच्या मी मॅचेस पाहिल्या, त्यांचे 2-3 बॉलर फास्ट टाकतात. हम्म. पण ह्याच्यामध्ये अजूनही ना ओल्ड फॅशन स्पिन बघायला मिळते, एक वेगळं इमोशन बघायला मिळतं. पण बॅटिंग मध्ये जे रेव्होल्युशन आलेलं आहे विमेन्स Batting is क्रिकेटमध्ये, too ते good. बॉलिंग मध्ये अजून आलेलं नाहीये. त्यांच्यात मी 3-4 बघितल्या, एलिस पेरी, ॲश गार्डनर, तालिया मग्रा, ग्रेस हॅरिस, अशा मारतात. समोर अशा सिक्सेस ब्युटिफुल. आणि मला तरी वाटतं की 2 वर्षात बाउंड्री रोप मागे सरकवा, कारण ते इतकं आत आणतात. दॅट इज डिसरिस्पेक्टफुल टुडे टू विमेन्स क्रिकेट. बाउंड्री रोप दूर करा. आरामात 70 मीटरच्या सिक्सेस मुली मारतायत आता. हो आणि जर आणि तुम्हाला आज 70 मीटरच्या सिक्स मारता आली नाही, तर जेमिमा रॉड्रिग्सची कालची इनिंग्स बघा. क्लासिक. म्हणजे तुम्हाला 6 मारायची जरूर नाही. तुम्ही 1-2, 1-2, 4, 1-2, 1-2, 4 हा गेम अजूनही खेळू शकता तुम्ही. क्लासिक बॅटिंग. आणि अक्रॉस द बोर्ड, मेन विमेन, स्मृती मंधाना इज द बेस्ट लुकिंग लेफ्ट हँडेड टुडे इन वर्ल्ड क्रिकेट. सुंदर. त्यामुळे आहे मित्रांनो, मजा येणार आहे खूप. त्यामुळे आता दिल्लीला या, दिल्लीला बघू. भोगले पण आहेत, साठे तुम्ही पण या, आणि 3 मूर्ती भवन मध्ये आपली मीटिंग करू मग. नमस्कार. नमस्कार. मंडळ आभारी आहे.